Hello student, today we are going to study next and last part in human reproduction, that is MTP, amniocentesis, STDs, infertility, IVF, GIFT, GIFT, ICSI, AI, IUI, sperm bank and adoption. म्हणजेच या ह्युमन रिप्रोडक्शन या चॅप्टरमध्ये शेवटचा जो ॲप्लाइड पार्ट जो आहे, आता MTP आणि ॲम्निओसेंटेसिस दिस टू कन्सेप्ट आर रिलेटेड टू कॉन्ट्रासेप्टिव्स किंवा बर्थ कंट्रोल मेथडच्या संलग्न येतात. ॲम्निओसेंटेसिस याला मराठीमध्ये आपण गर्भजल चिकित्सा किंवा परीक्षा असे म्हटलं जातं. फॉर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे हे डिटेक्ट करण्यासाठी ॲम्निओसेंटेसिस टेस्ट केले जाते. MTP इट इज ऑल्सो कॉल्ड एज ॲबॉर्शन, याला मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हटलं जातं. त्यानंतर तिसरा मेन भाग या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचा आहे तो आहे STDs. नीट समजून घ्या याचा लॉंग फॉर्म. STDs मीन्स सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस याला आपण गुप्त रोग असे म्हटलं जातो किंवा लैंगिक रोग असे म्हटलं जातं. द डिसीजेस विच आर ट्रान्समिटेड थ्रू सेक्शुअल कॉन्टॅक्ट, सेक्शुअल इंटरकोर्स. त्यामध्ये सिपिलिस असेल किंवा गोनोरिया असेल किंवा एड्स असेल, दीज आर कॉल्ड ॲज सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. तर तोही भाग हे दोन प्रकारे डिसीज याच्यामध्ये आपल्याला पाहिजे. त्यानंतर तिसरी कन्सेप्ट जी आहे ते आहे इनफर्टिलिटी. आता इनफर्टिलिटी म्हणजे द कंडिशन विच अनेबल टू प्रोड्यूस चाइल्ड, अनेबल टू प्रोड्यूस चाइल्ड याला मराठीमध्ये वांझपणा असे म्हटलं जातं. आता मग ही इनफर्टिलिटीवर मात करण्यासाठी त्याला उपचार पद्धती जी आहेत त्या अनेक प्रकारच्या उपचार पद्धती आज मेडिकल सायन्समध्ये उपलब्ध आहेत. IVF नावाची आहे, झिफ्ट आहे, गिफ्ट आहे, शेवटचा प्रकार ॲडॉप्शन आहे. म्हणजे या विविध प्रकार आपल्याला या इनफर्टिलिटीचे या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. ठीक आहे. आता या पुढच्या स्लाईडमध्ये आता पहिलीच कन्सेप्ट आपल्याला डिटेलमध्ये पाहायची आहे. त्या कन्सेप्टचं नाव आहे MTP. MTP याचा फुल फॉर्म इथं दिलेला आहे पहा, मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. याला सिम्पली आपण ॲबॉर्शन किंवा गर्भपात असं म्हणतो, पण ते सायंटिफिक डेफिनेशन जे आहे ती नीट समजून घ्या. इंटेन्शनल और व्हॉलंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर फुल टर्म इज कॉल्ड ॲज मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, MTP, और इंड्यूस्ड प्रेग्नन्सी और इंड्यूस्ड अबॉर्शन असे म्हणता येईल. इंटेन्शनल म्हणजे आपण हेतुपुरस्सर किंवा ऐच्छिक ज्याला म्हणूया आपण, व्हॉलंटरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी बिफोर फुल टर्म ऑफ बेबी, हे 4 महिन्याच्या अगोदर प्रेग्नन्सीच्या, व्हेन देर इज ए मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी याला MTP म्हटलं जातं. आता MTP दीज आर लिगलाइज्ड, हे कायदेशीर आहे गर्भपात. कोणत्या केसेससाठी हे इथं लक्षात घेतलं पाहिजे पहा. MTP इज इसेन्शियल इन केसेस ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सी. ही प्रेग्नन्सी नको असेल त्या दाम्पत्याला ही MTP ते करू शकतात. त्यानंतर दुसरं कारण जे आहे ते आहे डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस. म्हणजे जर आफ्टर 3 or 4 months जर प्रेग्नंट वुमनचं जर सोनोग्राफी केली करणं हे गरजेचं असतं आणि त्या सोनोग्राफीमध्ये फिटसची वाढ जर अबनॉर्मल असेल, त्यामध्ये काही डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट पाहायला मिळत असेल तर डॉक्टर त्या फिमेलला MTP करण्यासाठी सांगतात किंवा त्याला प्रिस्क्राईब करतात. तर अशी ही दोन कारणं आहेत, केसेस ऑफ अनवॉन्टेड प्रेग्नन्सी आणि दुसरं कारण जे आहे डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस, म्हणजे बालकाची वाढ ही अबनॉर्मल किंवा त्यामध्ये दोष असतो. यावेळी हा गर्भपात हा कायदेशीर त्याला मान्यता दिली जाते. आता हे MTP हे सुरक्षित किंवा ॲबॉर्शन कुठंपर्यंत आहे, प्रेग्नन्सी पिरियड हा 9 monthsचा असतो. तर फर्स्ट ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे पहिल्या तिमाहीमध्येच द
MTP इट इज ए व्हेरी सेफ. आणि तेव्हाही नंतर जर MTP जर एखाद्या प्रेग्नंट वुमनला जर प्रिस्क्राईब केली तर दीज आर डेंजरस टू द फिमेल, प्रेग्नंट फिमेल. त्याला तो थोडासा हा गंभीर असा परिणाम होऊ शकतो. द प्रेग्नंट वुमन विल बी डाय, त्याला जीविताला धोका उत्पन्न होऊ शकतो. तर दिस MTP किंवा ॲबॉर्शन मेथड इज सेफ ड्युरिंग फर्स्ट ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नन्सी, हे इथं लक्षात घेतलं पाहिजे. द डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ फिटस इट इज एक्झामाइंड बाय एमनिओसेंटेसिस. म्हणजे गर्भजल चिकित्सा किंवा परीक्षा करून सुद्धा आपल्याला त्या फिटसची किंवा बालकाची वाढ किंवा गर्भाची वाढ ही नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे हे डिटेक्ट करता येतं. किंवा रिसेंट टेक्नॉलॉजी जी आहे ते आहे अल्ट्रासाऊंड किंवा ज्याला आपण सोनोग्राफी असं म्हणतो. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लिगलाइज्ड MTP ॲक्ट 1971 विथ स्ट्रिक्ट कंडिशन टू अवॉइड इट्स मिसयूज. म्हणजे केंद्र सरकारनं, भारत सरकारनं 1971 साली हा MTP किंवा मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी याबाबतचा एक कायदा तयार केलेला आहे. आता हा कायदा जारी करत असताना काही स्ट्रिक्ट कंडिशन त्यामध्ये घालून किंवा काही अटी घालून त्याला मान्यता दिलेली आहे. आता ह्या स्ट्रिक्ट कंडिशन कशासाठी आहेत? टू अवॉइड इट्स मिसयूज. काही दाम्पत्य याचा गैरवापर किंवा डॉक्टर गैरवापर करू शकतात. टू अवॉइड द फिमेल बेबी, म्हणजे गर्भ जर स्त्री असेल त्याचं आयडेंटिफिकेशन झालं बाय सोनोग्राफी तर असेही काही मिसयूज होऊ शकतात. तर तसं जर आढळलं तर त्या MTP ॲक्ट 1971 या कायद्यामध्ये त्याला अगदी कठोर अशी म्हणजे शिक्षेची तरतूद केलेली आहे. तर अशा काही कंडिशन घालून ह्या 2 कारणासाठी हा MTP ॲक्ट 1971 साली या 2 कारणासाठी MTP ही लिगलाइज्ड किंवा कायदेशीर केलेली आहे. ठीक आहे. द इंटेन्शन ऑफ MTP ॲक्ट इज टू रिड्यूस द इन्सिडन्स ऑफ इलिगल ॲबॉर्शन्स अँड कॉन्सिक्वेंट मॅटर्नल मॉर्टॅलिटी. म्हणजे हे कायदा करून की मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणजे काय की गरोदर माता ह्या मृत्यू पावतात जर त्याला कायदेशीर जर ॲबॉर्शनच्या अटी किंवा शर्ती न पाळून MTP किंवा अवैधरित्या जर गर्भपात केले तर त्यामुळं त्या मातेच्या जीवितास धोका उत्पन्न होऊ शकतो. ते मॉर्टॅलिटी किंवा मृत्यूदर कमी करण्यासाठी हा कायदा जारी केलेला आहे. त्यानंतर काही इलिगल किंवा अवैधरित्या जे अबॉर्शन केले जातात टू अवॉइड फिमेल बेबी त्याच्यावरही प्रतिबंध या कायद्याने घालून दिलेला आहे. ॲज पर प्रोव्हिजन्स ऑफ द MTP ॲक्ट ओनली वुमन हुज प्रेग्नन्सी इज बिंग टर्मिनेशन इज रिक्वायर्ड. अकॉर्डिंग टू MTP ॲक्ट प्रेग्नन्सी मे बी टर्मिनेटेड. म्हणजे MTP ॲक्ट 1971 साली MTP कुठंपर्यंत सेफ आहे कुठं करायचं विदिन फर्स्ट 12 वीक्स, म्हणजे पहिल्या 3 महिन्यामध्येच ही कायदेशीर आहे. मोर दॅन 12 वीक्स बट लेस दॅन 20 वीक्स. द ओपिनियन म्हणजे जर 12 वीक्सपेक्षा जास्त दिवस झाले असतील प्रेग्नन्सीला पण लेस दॅन 20 वीक्स तर रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर जो आहे त्याचं मत मागून, लेखी मत मागून रिस्क नाही असं थोडंसं जर त्या मेडिकल डॉक्टर जो आहे त्याला वाटलं तर तो MTP ही कायदेशीर होऊ शकते. द ओपिनियन ऑफ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर अबाउट रिस्क ऑफ कंटिन्युएशन ऑफ प्रेग्नन्सी फॉर मदर अँड चाइल्ड. म्हणजे असं डॉक्टर आढळलं की अबनॉर्मल फिटल ग्रोथ आहे, त्या गर्भाच्या वाढीमध्ये काहीतरी दोष आहेत किंवा प्रेग्नन्सी पुढं अशीच चालू जर ठेवली तर मदर किंवा चाइल्डच्या जीविताला धोका उत्पन्न होऊ शकतो. असं जर मत मेडिकल प्रॅक्टिशनर डॉक्टरचं जर आलं ओपिनियन तर त्यालाही MTPला कायदेशीर MTP करू शकतात व कायदेशीर त्याला मान्यता दिली जाऊ शकते. आता पुढची कन्सेप्ट जी आहे ती तर तुमच्या स्लाईडवर दिसते पहा, ॲम्निओसेंटेसिस. तर ॲम्निओसेंटेसिस यालाच मराठीमध्ये आपण गर्भजल चिकित्सा किंवा परीक्षा असं म्हटलं जातं. प्रेग्नन्सी आहे की नाही हे डिटेक्ट करण्यासाठी त्याचबरोबर प्रेग्नन्सीमध्ये जी फिटस युटरसमध्ये जी वाढ होते
त्या फिटस ग्रोथ नॉर्मल आहे की अबनॉर्मल आहे, काही डिफेक्टिव्ह ग्रोथ आहे की नाही, हे ऑब्झर्व करण्यासाठी किंवा डायग्नोज करण्यासाठी ॲम्निओसिंथेसिस ही जलपरीक्षा, ही गर्भजल परीक्षा किंवा चिकित्सा केली जाते. आता या चिकित्सेमध्ये किंवा टेस्टमध्ये it is a process in which amniotic fluid containing fetal cells is collected using a long needle inserted into the uterus under ultrasound guidance and the chromosomes studied to see the abnormality in the developing fetus. म्हणजे या गर्भजल चिकित्सा करत असताना जो फिटल ग्रोथ युटरसमध्ये होते, तर फिटलच्या अराउंड जे ॲम्निओटिक फ्लूइड जे आहे बर्थ मेमरीनच्या आत आणि फिटलच्या भागी फ्लूइड असतो, एक द्रव भाग असतो, तो द्रव भाग एका लॉंग निडलच्या सहाय्यानं कलेक्ट केला जातो आणि कलेक्ट केल्यानंतर त्यातील क्रोमोझोम अंडर मायक्रोस्कोप किंवा साऊंड गायडन्सच्या मदतीनं हे फ्लूइड कलेक्ट करून त्यामधील क्रोमोझोम किंवा गुणसूत्राचं परीक्षण केलं जातं आणि त्या गुणसूत्राच्या परीक्षणानुसार फिटसची वाढ ही अबनॉर्मल आहे की नॉर्मल आहे याचं डायग्नोसिस केलं जातं. मिसयूज ऑफ ॲम्निओसिंथेसिस इज टू डिटरमाइन द सेक्स ऑफ अनबॉर्न चाइल्ड. जे काही डॉक्टर किंवा काही पेअर म्हणूया आपण दाम्पत्य की प्रेग्नन्सी पिरियडमध्ये अनबॉर्न चाइल्ड जे आहे इट इज आयदर मेल और फिमेल सेक्स आयडेंटिफाय करण्यासाठी मिसयूज करू शकतात. त्याला कायदेशीर मान्यता नाही. जर फिमेल सेक्स डिटरमाइन झाला तर काही ठिकाणी त्या मातेचं म्हणजे अबॉर्शन केल्याचे काही घटना असतात किंवा त्याचा मिसयूज होऊ शकतो, तर कायद्याने त्याला काही बंधनं घातलेले आहेत किंवा कठोरातली कठोर शिक्षा तिथं प्रस्तावित केलेली आहे. फ्रिक्वेंटली द फिटस इज फाउंड टू बी फिमेल. या असं थोडंसं आता प्रमाण त्याचं कमी आलेलं आहे, पण साधारणतः जर ॲम्निओसिंथेसिस या परीक्षेमध्ये त्या फिटसचा सेक्स हा फिमेल जर डिटेक्ट झाला तर इट इज ॲबॉर्टेड विच इज टोटली इलिगल. ही काही भागामध्ये किंवा काही दाम्पत्य किंवा डॉक्टरचं संगनमत असेल तर फिमेल चाइल्ड डिटेक्ट झालं तर इट इज ॲबॉर्टेड. आणि मग असं जर त्याचा गर्भपात झाला फिमेल फिटसचा आणि डिटेक्ट झालं तर हे टोटली इलिगल आहे, बेकायदेशीर आहे आणि ते जर डिटेक्ट झालं तर कठोरातली कठोर शिक्षा ही दाम्पत्याला शिवाय डॉक्टरला होऊ शकते. ही कायद्यानं 1971 साली त्यानं शिक्षा तरतूद किंवा प्रस्तावित केलेली आहे. सो द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हॅज लिगलाइज्ड MTP ॲक्ट इन 1971 विथ स्ट्रिक्ट कंडिशन टू अवॉइड इट्स मिसयूज हे सांगितलं आता. आता इथं या स्लाईडमध्ये ही ॲम्निओसिंथेसिस म्हणजे गर्भजल परीक्षण जे आहे ते नेमकं कसं केलं जातं हे पिक्चरमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता इथं पहा, हा संपूर्ण ॲबडॉमेनचा भाग आहे, हे युटरस आहे. युटरसमध्ये ही फिटस याची वाढ होते बघा, हे फिटसची वाढ होते. आता ब्ल्यू कलर हा दाखवलेला आहे. ब्ल्यू कलरचे मेम्ब्रेन जे आहे ते बर्थ मेम्ब्रेन आहे, ज्याला आपण ॲम्निओटिक मेम्ब्रेन म्हणलं जातं, कोरियन आणि ॲम्निओन. त्याच्यात ब्ल्यू कलर जो आहे ते आहे ॲम्निओटिक फ्लूइड आणि हे फ्लूइडचं प्रमाण हे कॉन्स्टंट राहणं आवश्यक असतं पर नॉर्मल ग्रोथ ऑफ फिटस. जर कमी झालं तर थोडंसं फिटसला किंवा गर्भाला तो त्रास होऊ शकतो. तर या ॲम्निओसिंथेसिसमध्ये हे जे ॲम्निओटिक फ्लूइड जे आहे ज्याला गर्भजल म्हणूया आपण, एका लॉंग निडल असणाऱ्या सिरिंज मार्फत किंवा थ्रू हे ॲम्निओटिक फ्लूइड कलेक्ट केलं जातं. आता हे कलेक्ट करत असताना अल्ट्रासाऊंड टेक्निक याचाही वापर केला जातो. त्याचा इथं ट्रान्ड्यूसर आहे पहा, अल्ट्रासाऊंड ट्रान्ड्यूसर आहे. इथं पोटावर इथं जेलीसारखा पदार्थ लावला जातो आणि त्याच्यावर हे ट्रान्ड्यूसर आणि ही जी आतली जी काही इमेज जी आहे ती इमेज डॉक्टरला त्या कॉम्प्युटरच्या मॉनिटरवर पाहायला मिळते आणि मॉनिटरवर पाहून ही प्रक्रिया केली जाते की निडल त्या ॲम्निओटिक फ्लूइडमध्ये इन्सर्ट करणं आणि पुरेसा असा ॲम्निओटिक फ्लूइड हा सिरिंजमध्ये जमा करणं.
आता इथं पहा तुम्हाला ॲम्निओटिक ही सिरिंज आहे, तर काय म्हटलं पहा, ॲम्निओटिक फ्लुइड ड्रॉन म्हणजे कलेक्ट करणं विथ ए निडल अंडर अल्ट्रासाऊंड गायडन्स. ही अल्ट्रासाऊंडचा एक भाग त्यातला आहे. म्हणजे टी व्हीवर बघून, टी व्हीवर म्हणण्यापेक्षा ते कॉम्प्युटरच्या मॉनिटरवर हे सगळं चित्र, इथं ट्रान्सड्यूसर आहे आणि ट्रान्सड्यूसरमुळं आत या युट्रसमध्ये जे फिटस आहे ते सर्व चित्र, ॲम्निओटिक फ्लुइड असेल, हा फिटस असेल, संपूर्ण त्या मॉनिटरवर ही चित्र पाहायला मिळतं आणि त्याच्या सहाय्यानं डॉक्टर हा ॲम्निओटिक फ्लुइड सिरिंजच्या सहाय्यानं कलेक्ट करतात. हे फिटस आहे, युट्रस आहे, हे युट्रस आहे, इथं दाखवलं युट्रसचा भाग हा ब्राऊन कलरचा आहे, ॲम्निओटिक फ्लुइड ब्ल्यू कलरचा आहे, अल्ट्रासाऊंड ट्रान्सड्यूसर मॉनिटरिंग द निडल पाथ, हे निडल पाथ किंवा मार्क ते मॉनिटर करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर या संपूर्ण प्रोसेसला ॲम्निओसेंटेसिस प्रोसिजर म्हटलं जातं. ठीक आहे. आता पुढचा भाग या व्हिडिओमधला आहे किंवा या स्लाईडमधला जो आहे तो आहे STDs किंवा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. STDs म्हणजे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, ज्याला आपण मराठीमध्ये गुप्तरोग किंवा लैंगिक रोग असे म्हटलं जातं. साधी डेफिनेशन अगदी सिंपल पहा, डिसीजेस ऑर इन्फेक्शन म्हणजे संसर्ग किंवा रोग विच आर ट्रान्समिटेड थ्रू सेक्शुअल इंटरकोर्स, समागम ज्याला म्हणून, आर कलेक्टिव्हली कॉल्ड सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस. की ज्या रोगाचं संक्रमण किंवा लागण म्हणूया आपण, इन्फेक्शन, हे सेक्शुअल इंटरकोर्स किंवा कॉप्युलेशन प्रोसेस थ्रू होऊ होतं, त्याला कलेक्टिव्हली किंवा टोटली सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस ऑर STDs किंवा आणखी एक त्याला VD असं म्हटलं जातं, व्हेनरल डिसीजेस, गुप्तरोग, ऑर इट इज ऑल्सो कॉल्ड एज रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स, RTI. म्हणजे प्रजोत्पादन संस्था जे असते त्याचं इन्फेक्शन म्हणून त्याला RTI असे म्हटलं जातं, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स. म्हणजे STDला आणखी दोन नाव आहेत. STDs आर ऑल्सो कॉल्ड VDS, व्हेनरल डिसीजेस, गुप्तरोग, ऑर ऑल्सो कॉल्ड एज रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक इन्फेक्शन्स, RTI. आता याच्यामध्ये द मेजर व्हेनरल डिसीजेस आर सिफिलिस अँड गोनोरिया. सिफिलिस आणि गोनोरिया हे दोन मुख्य प्रकारचे जे STDs आहेत त्याचा डिटेल अभ्यास या भागामध्ये आपल्याला करायचा आहे. एड्स नावाचा गंभीर रोगही STDमध्ये येतो. आता सिफिलिस म्हणजे प्रत्येक हे दोन रोग आपल्याला जे दिलेले आहेत त्याचा अभ्यास जो आहे काही मुद्द्याच्या अनुषंगाने आपलं करणं गरजेचं आहे. कॉझिटिव्ह एजंट म्हणजे ज्या बॅक्टेरियापासून हा डिसीज होतो, त्याची लागण होते, त्याला कॉझिटिव्ह एजंट म्हटलं जातं. इन्क्युबेशन पिरियड, लागण झाल्यापासून लक्षणं दिसण्यापर्यंतचा काळ. इन्फेक्शन साईट म्हणजे हे संसर्ग कोणत्या भागावर होतो. सिम्पटम म्हणजे लक्षणं, रोगाची लागण झाली की लक्षणं काय दिसतात. त्यानंतर हा रोग होऊ नये म्हणून हे प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स म्हणतो. आणि शेवटी जर झाला तर उपचार करणं गरजेचं असतं, तर ट्रीटमेंट असं म्हणूया आपण. अगदी मुद्दे दिलेत पहा. सिफिलिस नाव लक्षात घ्यायचं, स्पेलिंग पहा, SYPHILI, सिफिलिस. कॉझिटिव्ह एजंट, इट इज ए STDs, याला गुप्तरोग म्हणूया आपण. कॉझिटिव्ह एजंट ट्रिपोनेमा पॅलिडम, नाव लक्षात घ्या, ट्रिपोनेमा पॅलिडम. इट इज ए टाईप ऑफ बॅक्टेरिया आणि याचं जर इन्फेक्शन मेल किंवा फिमेल पार्टनर जर झालं एकमेकाला तर सिफिलिस नावाचा डिसीज होतो. लागण झाल्यापासून 3 ते 4 वीक्समध्ये, आठवड्यामध्ये लक्षणं दिसू शकतात. तो जो काळ आहे इन्फेक्शन आणि ॲपेरन्स ऑफ सिम्पटम, तो जो काळ आहे त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हटलं जातं. तर इन्क्युबेशन पिरियड हा जो आहे सिफिलिसमध्ये इट इज अबाउट 3 to 4 वीक्स. ठीक आहे. आता इन्फेक्शन साईट, जर इन्फेक्शन झालं तर मेल आणि फिमेलमध्ये नेमक्या कोणत्या सेक्स ऑर्गनवर हे इन्फेक्शन पाहायला मिळतं, तर ते पहा, म्युकस मेम्ब्रेन इन जिनायटल, रेक्टल और ओरल ऑर्गन्स. म्युकस मेम्ब्रेन जिनायटल मेलमध्ये असेल तर पेनीच्या आतली म्युकस मेम्ब्रेन, किंवा फिमेल असेल तर व्हजायना जो आहे त्याच्या आतली जी म्युकस मेम्ब्रेन आहे त्याला इन्फेक्शन होतं. रेक्टल गुदमार्ग आहे तिथेही इन्फेक्शन होऊ शकतं, किंवा काही ठिकाणी ओरल, गालाच्या आत चट्टे उमटू शकतात. आता सिम्पटम जो आहे ह्या रोगाचं लक्षण जे आहे ते पहिलं लक्षण जे आहे
ते प्रायमरी एक पुरळ तयार होतं लेझाईन, हे लक्षात घ्या. त्याला कॅन्कर म्हटलं जातं, कॅन्कर, CHANCRE. मेलमध्ये साधारणतः पेनीची स्किन जी असते प्रिप्यूस याच्या आतल्या भागावर किंवा बाहेरच्या भागावर एक पहिली मोठी पुरळ तयार होते ॲट दी साईट ऑफ इन्फेक्शन. कॅन्कर इज फॉर्म ऑन एक्सटर्नल जेनायटेलिया. फिमेल असेल तर जो एक्सटर्नल जेनायटेलियाचा भाग असतो, व्हाजायनल ओपनिंग असेल त्याच्या अराउंड पुरळ तयार होते. काही ठिकाणी स्किन रॅशेस येतात, माइल्ड फिवर, थोडा ताप येतो, इन्फ्लेम्ड जॉईंट्स, सांधे दुखतात, लॉस ऑफ हेअर्स, पॅरालिसिस, डिजनरेटिव्ह चेंजेस ऑकर इन हार्ट अँड बर्न, हे साईड सिम्पटम किंवा लक्षणं पाहायला मिळतात. पण पहिलं प्रमुख लक्षण जे आहे ते मेलमध्ये पेनिसच्या स्किनवर किंवा एक्सटर्नल जेनायटेलिया म्हणूया आपण, किंवा फिमेलमध्ये जो व्हाजायनल ओपनिंग जे आहे त्याच्या साईडला किंवा फलवा ज्याला म्हणूया आपण एक्सटर्नल जेनायटेलिया, त्याच्यावर एक पुरळ येते, त्याला कॅन्कर असं म्हणूया आपण. इट इज ए फर्स्ट साईन ऑर इंडिकेशन ऑफ द सिफिलिस. आता हा रोग होऊ नये म्हणून प्रिव्हेंटिव्ह मेजर जे आहे ते पहा. एज्युकेशन अबाउट सेक्स प्रॅक्टिसेस, हे सेक्शुअल इंटरकोर्स याच्याबद्दल जे एज्युकेशन आहे, सेफ सेक्शुअल प्रॅक्टिसेस कसं करणं गरजेचं आहे, त्याच्या ज्या पद्धती आहेत त्याचं शिक्षण असणं आवश्यक आहे. सेक्स हायजीन म्हणजे जे आरोग्य आहे, रिप्रोडक्टिव्ह हायजीन ज्याला म्हणूया आपण, लैंगिक आरोग्य, हेही राखणं गरजेचं आहे. अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर और मल्टी पार्टनर कळतं. युजिंग कंडोम ड्युरिंग सेक्शुअल इंटरकोर्स, कॉयटस. दीज आर द प्रिव्हेंटिव्ह मेथड टू प्रिव्हेंट सिफिलिस डिसीज. आणि जर हा रोग झाला तर ते ट्रीटमेंट जे आहे साधारणतः अँटीबायोटिक प्रतिजैविक वापरलं जातं, त्याचं नाव आहे पेनिसिलिन. आता ह्या सिफिलिस याचा कॉझिटिव्ह एजंट MCQला विचारला जाऊ शकतो. इट इज अ टाईप ऑफ बॅक्टेरिया, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि त्याचं नाव जे आहे ट्रिपोनिमा पॅलिडम, ट्रिपोनिमा पॅलिडम. ठीक आहे, हा पहिला डिसीज झाला सिफिलिस. दुसरा गोनोरिया डिसीज आपल्याला पाहायचा आहे. तर गोनोरिया याचा कॉझिटिव्ह एजंट जो आहे तोही बॅक्टेरिया आहे. म्हणजे हे लक्षात घ्या, सिफिलिस आणि गोनोरिया याचे कॉझिटिव्ह एजंट दोन्ही बॅक्टेरिया आहेत, नॉट व्हायरस. गोनोरियाच्या कॉझिटिव्ह एजंटचं नाव जे आहे नेसेरिया गोनोरी, नेसेरिया गोनोरी. आता सायंटिफिक नाव आहे नेसेरिया, इट इज नेम ऑफ जीनस, आणि गोनोरी इट इज नेम ऑफ स्पेसीज. तर हे नेसेरिया गोनोरी, द नेम ऑफ पॉझिटिव्ह एजंट, इट इज टाईप ऑफ बॅक्टेरिया ऑफ गोनोरिया डिसीज, लक्षात ठेवायचं. द इन्क्युबेशन पिरियड जो आहे, लागण झाल्यापासून लक्षण दिसण्यापर्यंतचा काळ, त्याला इन्क्युबेशन पिरियड म्हटलं जातं. इन मेल इट इज 2 to 14 days. इन फिमेलमध्ये जास्त काळ आहे, 7 to 28 days. आता इन्फेक्शन साईट, जिथं हे इन्फेक्शन होतं ती जागा जी आहे म्युकस मेम्ब्रेन ऑफ युरिनोजेनायटल ट्रॅक्ट, म्हणजे मूत्रमार्ग असेल, योनिमार्ग असेल फिमेलमध्ये, रेक्टम गुदमार्ग असेल, किंवा थ्रोट घसा असेल किंवा आय, मेलमध्ये तसंच पेनिसमध्ये वगैरे एक्सटर्नल जेनायटेलिया, थ्रोट, आय, हे संसर्गाचं जागा असते. आता याची लक्षणं जी असतात, पहिले मेलमध्ये किंवा पुरुषामध्ये काय लक्षणं असतात पहा. गोनोरिया डिसीज झालं, पार्शियल ब्लॉकेज ऑफ युरेथ्रा, म्हणजे मूत्रमार्ग जो आहे पेनिसचा मेलमध्ये त्याचं ब्लॉकेज होतं, सूज आल्यामुळे ब्लॉकेज होतं. अँड रिप्रोडक्टिव्ह डक्ट, पस भाग तयार होतो. पस फ्रॉम पेनिस, पेन अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, म्हणजे उन्हाळ्या लागणे ही लक्षणं दिसतात. आर्थरायटिस, सांधेदुखी. आता हे लक्षणं जी मेलमधली आपण पाहिले. फिमेलमध्ये पेल्विक इन्फ्लेमेशन ऑफ युरिनरी ट्रॅक, ओटीपोटामध्ये थोडेसे सूज येते, स्टेरिलिटी, आर्थरायटिस, सांधेदुखी म्हणूया. द चिल्ड्रेन बॉर्न टू अफेक्टेड मदर सफर फ्रॉम, म्हणजे जर प्रेग्नंट वुमन इट इज ए सफर फ्रॉम गोनोरिया डिसीज, आणि त्या मदरला जर अपत्य झालं तर दिस fetus or the child born by affected mother suffer from gonococcal ophthalmia किंवा gonococcal vulvovaginitis.
ऑफ गर्ल्स बिफोर प्युबर्टी. म्हणजे हे दोन प्रकारचे रोग त्या बालकाला होऊ शकतात. गोनोकोकल ऑप्थॅल्मिया आणि गोनोकोकल व्होल्वोव्हाजायनायटिस ऑफ गर्ल्स हा गर्लमध्ये होतो, व्होल्वोव्हाजायनायटिस बिफोर प्युबर्टी किंवा बिफोर मॅच्युरिटी. आता हा रोग होऊ नये म्हणून जे प्रतिबंधात्मक उपाय जे आहेत, जे सिपिलिसला आहेत तेच यामध्ये आहेत. सेक्स हायजीन, लैंगिक आरोग्य, युजिंग कंडोम ड्युरिंग कॉयटस, निरोधचा वापर करणं, अवॉइडिंग सेक्स विथ अननोन पार्टनर और मल्टी पार्टनर, एकापेक्षा जास्त पार्टनरची सेक्शुअल इंटरकोर्स टाळणं, आणि ट्रीटमेंट जी आहे अँटीबायोटिक सेपिक्झिम. सिपिलिसला पेनिसिलिनचा वापर केला जातो, मात्र गोनोरिया डिसीजला ट्रीटमेंटमध्ये अँटीबायोटिक सेपिक्झिमचा वापर केला जातो. आता पुढचा शेवटचा भाग या व्हिडिओचा जो आहे, कन्सेप्ट जो आहे इनफर्टिलिटी. आता इनफर्टिलिटी, आता पुढची कन्सेप्ट या स्लाइडमध्ये तुम्हाला पाहायला मिळते इनफर्टिलिटी. आता इनफर्टिलिटी याला मराठीमध्ये वांझ अवस्था असेही म्हटलं जातं. इनफर्टिलिटी इट इज द इनएबिलिटी टू कन्सीव नॅचरली. म्हणजे नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊ शकत नाही अशी अवस्था जी असते फिमेलमध्ये, त्याला इनफर्टिलिटी म्हटलं जातं. आफ्टर 1 year ऑफ रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. ठीक आहे. कॉजेस ऑफ इनफर्टिलिटी. आता इनएबिलिटी टू कन्सीव म्हणजे गर्भधारणा न होण्यापाठीमागची कारणं जी आहेत, दे मे बी फिजिकल, म्हणजे त्या प्रजोत्पादन संस्थेमध्ये काही दोष असू शकतो. कंजेनायटल या अनुवंशिक रोग होऊ असू शकतात, किंवा इम्युनॉलॉजिकल और इव्हन सायकॉलॉजिकल अशी काही कारणं असू शकतात. द कॉमन फिजिकल कॉजेस. आता फिजिकल कॉजेसमध्ये फिमेलमध्ये पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, जे ओव्हरीमध्ये गाठी तयार होतात त्याला पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम म्हटलं, PCOS. हार्मोनल इनबॅलन्स म्हणजे एस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉन प्रमाणबद्ध पातळीमध्ये तयार होत नाही. इंडोमेट्रिओसिस, युटरसचा आतील जो लेअर असतो इंडोमेट्रियम त्याला सूज आलेली असते किंवा त्याला इंडोमेट्रिओसिस म्हटलं जातं. ही फिमेलमधली कारणं असू शकतात. द कॉमन फिजिकल कॉजेस इन मेल, पुरुषामध्ये लेस स्पर्म काउंट अँड स्मॉल साईज ऑफ पेनिस. ही दोनच महत्त्वाची कारणं मेलमध्ये असू शकतात. दाम्पत्यामधील मेलमध्ये म्हणजे सिमेनमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये जे स्पर्म नसतील फॉर फर्टिलायझेशन, तर फर्टिलायझेशन प्रक्रिया होऊ शकत नाही, त्याला लेस स्पर्म काउंट म्हटलं जातं. आणि स्मॉल साईज ऑफ पेनिस हे दुसरं कारण असू शकतं. ट्रीटमेंट ऑफ इनफर्टाईल कपल्स. आता जे वंध्यत्व आहे, जर वंध्यत्व असे म्हटलं जातं, इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व, जे वंध्यत्व दाम्पत्य असतात ज्याला मूल होऊ शकत नाही, त्याची जी उपचार प्रक्रिया जी आहे ते विविध प्रकारच्या अवलंबली जाते. टुडे हॅव मेनी ऑप्शन्स, फर्टिलिटी ड्रग्स, टेस्ट टू बेबीज, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, सरोगेट मदरहूड एक्सेट्रा. अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत वंध्यत्व कपलना. द कपल कुड बी असिस्टेड टू हॅव चिल्ड्रेन थ्रू सर्टन स्पेशल टेक्निक commonly called as assisted reproductive technologies, ARTs. बोलणं का की काय? आता इनफर्टिलिटीमध्ये बघा, ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धतीमध्ये अनेक पर्याय या ज्या दाम्पत्यांना वंध्यत्व आलेलं असतं त्यांना पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये द कपल कुड बी असिस्टेड टू हॅव चाइल्ड और चिल्ड्रेन थ्रू सर्टन स्पेशल टेक्निक. अनेक टेक्निक तिथं अवलंबल्या जातात. कॉमनली नोन ॲज असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजीज, ART. आता हे ARTs कोणत्या आहेत आपण बघूया. आपण या टेक्नॉलॉजीज इथं IVF किंवा इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हटलेलं आहे. IVF म्हणजे
इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय की मदरच्या बॉडीच्या बाहेर फर्टिलायझेशन घडून आणणं, झायगोट तयार करणं आणि पुन्हा युट्रसमध्ये इन्सर्ट करणं, याला IVF म्हणलं जातं. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टेस्ट ट्यूब बेबी. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज टेस्ट ट्यूब बेबी. बघा, प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन in which an egg is combined with sperm outside the body in test tube or glass plate to form a zygote under simulated condition in the laboratory. The zygote or early embryos then transferred into the fallopian tube for further development. म्हणजे समजा काही फिमेलमध्ये दोष असतील किंवा मेलमध्ये दोष असतील, the fertilization takes place outside the body of female. Naturally, fertilization process takes place in fallopian tube of female. पण या प्रक्रियेमध्ये IVF मध्ये ही फलन प्रक्रिया मदर बॉडीच्या बाहेर घडून आणली जाते. एका टेस्ट ट्यूबमध्ये किंवा ग्लास प्लेटमध्ये स्पर्म आणि एग आर्टिफिशियली त्याचं फ्युजन घडून आणलं जातं आणि झायगोट तयार केला जातो. झायगोट तयार झाल्यानंतर हा झायगोट नंतर जी फिमेल आहे त्या फॅलोपियन ट्यूबमध्ये इन्सर्ट केला जातो. आता ही फलन प्रक्रिया टेस्ट ट्यूबमध्ये किंवा ग्लास प्लेटमध्ये घडून आणल्यामुळं कॉमनली किंवा पॉप्युलरली दिस मेथड इज कॉल्ड ॲज टेस्ट ट्यूब बेबी. द मेथड इज कॉल्ड ॲज टेस्ट ट्यूब बेबी. तर यालाच IVF किंवा इन व्हिट्रो फर्टिलायझेशन म्हटलं जातं. तर दुसरी जी मेथड आहे त्याचं नाव आहे झिफ्ट. झिफ्ट म्हणजे काय? झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. झिफ्ट इट इज एन इनफर्टिलिटी ट्रीटमेंट. इट इज एन इनफर्टिलिटी ट्रीटमेंट used when blockage in the fallopian tubes which prevent the fertilization of egg by the sperm. आता झिफ्ट ही कधी वापरली जाते तर काही फिमेलमध्ये जे ओव्हिडक्ट जे असतात, बीजवाहक नलिका जे असतात, त्याला फॅलोपियन ट्यूब याच्यामध्ये जर ब्लॉकेज असतील तर यावेळी ही झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर पद्धत वापरली जाते. आता या मेथडमध्ये पहा काय केलं जातं. एग इज रिमूव्ड फ्रॉम वुमन्स ओव्हरी. तर त्या वुमनच्या ओव्हरीमधून एग कलेक्ट केलं जातं अँड फर्टिलायझेशन ऑफ एग विथ ए स्पर्म ब्रॉट अबाउट आउटसाइड द बॉडी अंडर स्टराइल कंडिशन टू फॉर्म झायगोट. म्हणजे IVF सारखं. द प्रोसेस कॉल्ड IVF म्हटलेलं. द झायगोट देन ट्रान्सफर टू फॅलोपियन ट्यूब फॉर फर्दर डेव्हलपमेंट. तर त्या पद्धतीने ही झिफ्ट किंवा झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर पाहायला मिळते. म्हणजे IVFची ही झिफ्ट नावाची पहिली पद्धत आहे, झायगोट तयार करणं आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये इन्सर्ट करणं. आता त्याची दुसरी पद्धत जी आहे गिफ्ट म्हणजे गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. GIFT म्हणजे गिफ्ट गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. ट्रान्सफर ऑफ एन ओव्हम कलेक्टेड फ्रॉम डोनर into fallopian tube of another female who can provide suitable environment for its fertilization and development. म्हणजे या पद्धतीमध्ये ओव्हम हा ओव्हरीमधून कलेक्ट करणं म्हणजे डोनरकडून, आणि ज्या फिमेलला अपत्य नाही आहे त्यासाठी त्या फॅलोपियन ट्यूबमध्ये तो ओव्हम आर्टिफिशियली इंट्रोड्यूस करणं आणि पुन्हा त्या एगची स्पर्मची संयोग नॅचरली घडून आणणं, याला गिफ्ट असं म्हटलं जातं. दिस मेथड इज युजफुल इन केसेस इन विच एंट्रन्स टू द ओव्हिडक्ट और अप्पर सेगमेंट ऑफ ओव्हिडक्ट ब्लॉक्ड. म्हणजे काही महिलांच्या बाबतीमध्ये ओव्हिडक्टमध्ये ब्लॉकेज असण्याची शक्यता असते, फॅलोपियन ट्यूबमध्ये ब्लॉकेज असण्याची शक्यता असते. त्यामुळं तो एगचा मार्ग बंद झालेला असतो वरच्या सेगमेंटमधला. तर त्यासाठी हे जे डोनर पासून एक कलेक्ट करणं आणि डायरेक्ट त्या फॅलोपियन ट्यूबमध्ये ते एक सोडणं हा प्रकार इथं अवलंबला जातो. इन दिस प्रोसिजर ओव्हा अँड स्पर्म आर डायरेक्टली इंजेक्टेड इन टू द रिजन ऑफ ओव्हिडक्ट. आता त्याचबरोबर त्या ओव्हा किंवा एग बरोबर स्पर्मसुद्धा डायरेक्टली इंजेक्ट केले जातात. व्हेअर फर्टिलायझेशन प्रोड्युसेस ब्लास्टोसिस्ट विच देन एंटर्स इन टू युटरस व्हाया द नॉर्मल रूट. म्हणजे गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफरमध्ये एक बरोबरच स्पर्मसुद्धा फॅलोपियन ट्यूबमध्ये सोडले जातात
आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये ते एकत्र आल्यानंतर फलन प्रक्रिया पूर्ण होते, झायगोट तयार होतो आणि झायगोट तयार झाल्यानंतर नॅचरली तो ब्लास्टोसिस्ट युट्रसमध्ये इम्प्लांटेशनला जातो. गिफ्ट हॅज ए सक्सेस रेट ऑफ अबाउट 30%. म्हणजे सक्सेस रेट जो आहे तो फार कमी आहे. इट इज अबाउट ओनली 30%. पुढची मेथड जी आहे त्या मेथडचं नाव आहे ICSI, इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, ICSI म्हणजे काय? इंट्रासायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन. ICSH is an vitro fertilization procedure in which a single sperm cell is injected directly into cytoplasm of an ovum in the laboratory. Here, the sperm has no naturally penetrate the egg. आता या प्रकारामध्ये एग्समध्ये डायरेक्ट इंजेक्शन साह्यानं स्पर्म सोडला जातो आणि हे आर्टिफिशियल फर्टिलायझेशन घडून आणलं जातं. ठीक आहे, त्याला ICSI म्हटलं जातं. आणि मग तो झायगोट तयार झाल्यानंतर मग तो फॅलोपियन ट्यूबमध्ये सोडणं ही प्रोसेस त्यामध्ये पुढं आली. आता आर्टिफिशियल इनसेमिनेशन. In some infertility cases, the male partner is unable to inseminate the female due to a very low sperm count. ज्या दाम्पत्यामध्ये पुरुषामध्ये दोष असेल, स्पर्म काउंट कमी असेल किंवा शुक्र पेशी जे असतात ते संख्या कमी असेल तर त्यासाठी आर्टिफिशियल इनसेमिनेशन पद्धत वापरली जाते. दिस प्रॉब्लेम कॅन बी सॉल्व बाय आर्टिफिशियल इनसेमिनेशन. जसं कॅटलमध्ये जनावरांमध्ये गर्भधारणा करण्यासाठी जे स्पर्म ऑलरेडी प्रिझर्व्ह केलेले असतात ते इनसेमिनेशन, त्याला सिमेन्स असं म्हटलं जातं, त्या युट्रसमध्ये डायरेक्टली इंजेक्ट केले जातात. तोच प्रकार म्हणजे आर्टिफिशियल इनसेमिनेशन. इन दिस टेक्निक द स्पर्म्स आर कलेक्टेड फ्रॉम ए मेल and artificially introduced into the cervix of female for the purpose of achieving a pregnancy through vivo fertilization inside the body. म्हणजे या इनसेमिनेशनमध्ये जसं कॅटलला इनसेमिनेशन किंवा स्पर्म आर्टिफिशियली इंट्रोड्यूस केले जातात युट्रसमध्ये, तसाच हा प्रकार फिमेलमध्ये इंट्रोड्यूस केला जातो. ठीक आहे, याला आर्टिफिशियल इनसेमिनेशन म्हटलं जातं, म्हणजे कृत्रिम गर्भधारणा. पुढची पद्धत आहे IUI, इंट्रायुट्राइन इन्सेमिनेशन. दिस प्रोसेस इज समव्हॉट लाईक द आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. द ओनली डिफरन्स इज दॅट द स्पर्म्स आर इंट्रोड्यूस इन टू द युट्राइन कॅव्हिटी इनस्टेड ऑफ सर्विक्स. म्हणजे तर फिमेल रिप्रोड्यूस सिस्टीमचा युट्रसचा भाग जो आहे त्याखाली सर्विक्स. या आर्टिफिशियल इन्सेमिनेशनमध्ये सर्विक्स या भागामध्ये स्पर्म सोडले जातात, पण IUI डायरेक्ट युट्रसमध्ये सोडले जातात. हाच इथं फरक आहे. पुढची कन्सेप्ट जी आहे, आता जिथं वंध्यत्व आहे, ज्या दाम्पत्यांना मुलं होत नाहीत त्यासाठी स्पर्मची गरज असते आणि मग जशी ब्लड बँक मॅनेज केलेली असते, काही ठिकाणी स्पर्म बँक किंवा वीर्य बँक ही मॅनेज केलेली आहे किंवा मेंटेन केलेली आहे. तर ए स्पर्म बँक ऑर सिमेन बँक इज अ प्लेस विच कलेक्ट्स, स्टोअर्स अँड प्रोव्हाइड्स ह्युमन स्पर्म ऑर सिमेन. म्हणजे ज्या बँकेमध्ये किंवा ज्या जागेमध्ये ह्युमन किंवा मानवी वीर्य किंवा त्यातले शुक्रपेशी जतन केल्या जातात त्याला स्पर्म बँक ऑर सिमेन बँक म्हटलं जातं. द सिमेन इज प्रोव्हाइडेड बाय हेल्दी मेल्स कॉल्ड स्पर्म डोनर्स. हेल्दी डोनर्स असतात, त्याकडून स्पर्म कलेक्ट केले जातात आणि त्याचं प्रिझर्वेशन केलं जातं. द स्पर्म्स आर स्टोअर्ड इन स्पर्म बँक बाय क्रायो प्रिझर्वेशन मेथड ॲट लो टेम्परेचर. या अगदी शीत तापमानाला त्या स्पर्मचं जतन केलं जातं. तर पुढचे कन्सेप्ट या स्लाइडमध्ये तुम्हाला पाहिलं, सरोगेट मदर. तर सरोगेट मदर कन्सेप्ट बघा काय. सो वुमेन हॅव प्रॉब्लेम इन इम्प्लांटेशन ऑफ एम्ब्रिओ इन युटेरस. एक काही दाम्पत्यामध्ये त्या वुमनच्या युटरसमध्ये गर्भधारणा होण्याची स्थिती नसते, काही दोष असतात. There are some problems in implantation of embryo in uterus. Such women can take help of modern remedial technique called surrogacy. आता हे सरोगसी जो भाग आहे म्हणजे इतर
एखाद्या वुमनला ज्याला आपण युटरस किंवा मदरला फिमेलला फक्त प्रेग्नन्सी पिरियड किंवा गर्भधारणेसाठी त्याचं युटरस यूज करणं हे सरोगसी असं म्हटलं जातं. इन दिस एम्ब्रिओ इज इम्प्लांटेड इन सरोगेट मदर हू इज नॉट दी बायोलॉजिकल मदर. आता याच्यामध्ये IVF किंवा इन व्हिट्रो फर्टिलायझेशन घडवून आणलं जातं. हे वंध्यत्व दाम्पत्य आहे. आउटसाइड दी बॉडी ऑफ फिमेल स्पर्म आणि एगचं फर्टिलायझेशन घडून आणलं जातं. झायगोट तयार केला जातो, टेस्ट ट्यूब बेबी म्हणून आपण. तो झायगोट तयार केल्यानंतर ही थर्ड वुमेन जी असते, त्या थर्ड वुमेन जी यांनी सिलेक्ट केलेली असते, कायदेशीर मान्यता घेतलेली असते, त्याचं युटरस किंवा त्या महिलेच्या युटरसमध्ये आता गर्भधारणा करण्यासाठी काही इंजेक्शन हार्मोन देऊन द युटरस इज प्रिपेअर्ड रेडी फॉर द इम्प्लांटेशन. तो झायगोट त्या थर्ड वुमेनच्या युटरसमध्ये सोडला जातो आणि मग 9 मंथपर्यंत जी डेव्हलपमेंट जी आहे गर्भाची बालकाची या थर्ड वुमनच्या युटरसमध्ये घडते आणि आफ्टर डिलिव्हरी ऑफ बेबी ते मूल जे आहे, आता ती बायोलॉजिकल मदर नसते, ज्या मदरच्या युटरसमध्ये ही वाढ होत असते सरोगेट मदर म्हटलं जातं. त्याची कुठलीही जेनेटिक कॅरेक्टर्स किंवा जीन्स त्या बालकामध्ये नसतात आणि त्यामुळं आउटसाइड द बॉडी ऑफ दिस थर्ड फिमेल ही फलन प्रक्रिया घडलेली असल्यामुळं किंवा दाम्पत्य आहे त्यांचे स्पर्म आणि एग तिथं फलन प्रक्रियेमध्ये वापरले गेल्यामुळं फक्त या बालकाची अबाउट 9 मंथ्स डेव्हलपमेंटसाठी फक्त त्या थर्ड वुमनचं युटरस वापरलं जातं आणि मग आफ्टर डिलिव्हरी ते बालक त्या जे वंध्यत्व दाम्पत्य आहे त्याच्याकडे सुपूर्द केलं जातं आणि मग त्या महिलेचा तिथं थर्ड महिलेचा तिथं रोल संपतो. आणि ही जी थर्ड वुमन जी आहे त्याला सरोगेट मदर म्हटलं जातं. आता काही ठिकाणी आता कायदेशीर मान्यता त्याला घ्यावी लागते, काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी याचा मिसयूजसुद्धा केला जाऊ शकतो. काही कलाकार असतात किंवा काही हाय प्रोफाईल पर्सन म्हणूया आपण की या टेक्निकचा मिसयूज करताना आपण पाहतो. ठीक आहे. आता ही सरोगेट मदरची कन्सेप्ट झाली. आता ॲडॉप्शन म्हणजे मूल दत्तक घेणे, दत्तक घेण्याचा प्रकार ज्याला म्हणूया आपण, की काही ठिकाणी अनाथालय असतात, त्यामध्ये बालकं असतात, बेवारस असतात आणि मग वंध्यत्व दाम्पत्यानं हा पर्याय एक समाजामध्ये आहे ॲडॉप्शन. ॲडॉप्शन इट इज ए लीगल प्रोसेस बाय विच a couple or a single parent gets legal rights, privileges and responsibilities that are associated to a biological child for the upbringing of the adopted child. An adoptive parent should be medically fit. म्हणजे जे मूल दत्तक घेणार आहेत ते जे पेरेंट्स असतात, दाम्पत्य म्हणूया आपण, त्याच्या काही कंडिशन असतात. दे शुड बी मेडिकली फिट, फायनान्शियल एबल टू टेक केअर ऑफ द अडॉप्टेड चाइल्ड. ज्या मुलाला दत्तक घेतलेलं आहे त्याचं सगळा खर्च फायनान्शियल सपोर्ट किंवा फायनान्शियल ते एबल असले पाहिजेत त्याला वाढवण्यासाठी. ह्या 2 कंडिशन त्यांनी जर पास केल्या तर दे आर एबल टू अडॉप्ट दी चाइल्ड. ए पर्सन विशिंग टू अडॉप्ट ए चाइल्ड मस्ट बी ॲटलिस्ट 21 years ओल्ड. म्हणजे 21 वर्ष त्याचं वय असावं लागतं. बट देर इज नो लिगल अप्पर एज लिमिट फॉर अडॉप्शन. म्हणजे वरचं एज लिमिट नाही. तर लास्ट पार्ट जो या स्लाइडमध्ये दिला चॅप्टरचा, ऑलवेज रिमेंबर टोबॅको, मारिजुआना अँड अदर ड्रग्स स्मोकिंग मे कॉज इनफर्टिलिटी इन बोथ मेन अँड वुमेन. म्हणजे ज्याला व्यसन आहेत, ॲडिक्शन आहे, तंबाखू असेल, गांजा असेल तर त्यांना वंध्यत्व येऊ शकते. ही वंध्यत्वाची कारणं दिलेली आहेत. निकोटीन, तंबाखूतील निकोटीन जे आहे ब्लॉक्स दी प्रोडक्शन ऑफ स्पर्म and decrease in the size of testicles. अल्कोहोलिझम, ज्याला मद्यपानाचं व्यसन जे आहे, बाय मेन इंटरफिअर्स विथ द सिंथेसिस ऑफ टेस्टोस्टेरॉन. म्हणजे जे मेल हार्मोन जे आहे त्याच्या तयार होण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा येऊ शकते. अँड हॅज अन इम्पॅक्ट ऑन स्पर्म काउंट. लो स्पर्म काउंटची भीती तिथं किंवा सिग्नल येऊ शकतं. यूज ऑफ कोकेन अँड मॅरिजुआना may temporarily reduce the number and quality of sperm. तर हे व्यसन ज्याला आहेत त्यांना एक
इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्वाचा धोका इथं येऊ शकतो हा भाग यामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर इथं मोठा असा चॅप्टर ह्युमन रिप्रोडक्शन इथं आज संपतोय. पुढच्या व्हिडिओला आपण एक नवीन चॅप्टर घेऊन सुरुवात करूया. तोपर्यंत इथं थांबूया.